विषय असा आहे की कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2024च्या ते सध्याचे जे सन्माननीय आमदार महोदय आहेत त्यांचे टर्म जे आहे ते 7 जुलैला संपत आहे. तो त्यासाठी ईसीआयच्या गाईडन्स असा आहे की त्यांच्या पूर्वी निवडणूक झाला पाहिजे आणि नवीन जे उमेदवार आहेत त्यांना निवडून यायला पाहिजे असं रोखलं आहे. तर त्याच्या अनुषंगाने परत माननीय भारत निवडणूक आयोगाने हे नोटिफिकेशन जे आहे ते 31/5ला पूर्वी दिलं होतं पण ते कॅन्सल करून परत नवीन इश्यू केलेलं आहे. सो आता नोटिफिकेशन जे आहे ते 31/5 रोजी माननीय भारत निवडणूक आयोगाने हे इश्यू केलं होतं आणि त्यानंतर आपले जे ऍक्च्युअल नॉमिनेशन सुरुवात जी झालेली आहे ते 7 जून पासून सुरुवात झालेली आहे आणि यांचे जे आरओ आहे ते स्वतः माननीय विभागीय आयुक्त कोकण विभागचे आहे आणि त्यांच्याकडे एक डेप्युटी कमिशनर जे आहे ते ARO आहे. आता यांची जे स्क्रुटिनी आहे छाननी आहे ते सोमवारी पार पडलेली आहे म्हणजे परवा 10 तारीखला आणि अर्ज मागे घेण्याचे जे अंतिम दिवस आहे ते 12/6 ते संपलेला आहे. आता इम्पॉर्टंट आहे की ते मतदानाचा दिवस जे आहे ते 26 जून आहे 26 जून आणि मतमोजणी दिनांक जे आहे ते 1 जुलै आहे आणि कंप्लीट प्रक्रिया जी आहे हे सर्व प्रक्रिया पूर्ण करायचे जे शेवटचा दिवस आहे ते 5 जुलै आहे. तो 5 जुलै पर्यंत आम्हाला प्रक्रिया पूर्ण करायची आहे. सो एक्सपेक्टेड आहे की 1 किंवा मॅक्सिमम 2 तारीखला हे पूर्ण प्रक्रिया आणि रिझल्ट डिक्लेरेशन होते. तर आता पूर्वी वेळ जे होता ते कमी होता, आता वेळ वाढवलेला आहे. पोल टायमिंग जे आहे ते सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत वेळ आहे. हे इतकी वेळ वोटिंगसाठी दिलेला आहे. आता पूर्वी कसा होता मागच्या वेळी आपल्याकडे जे वोटर्स होते ते 16,222 वोटर्स आपल्याकडे टोटल होते आणि यापैकी 79.82% इतकी पोलिंग पर्सेंटेज होतं 16,222 पैकी. पण मागचे जे सन्माननीय CEO सर होते श्रीकांत देशपांडे सर त्यांची खूप इच्छा होती की वोटर ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी वोटरची संख्या वाढवायला पाहिजे. सो त्या प्रयत्नामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहे आणि आता आज रोजी आमचे जे टोटल वोटर्स आहेत ते 22,681 आहे. सो हे आहे नियरली 40% जास्त वोटर्स आपण वाढून एनरोलमेंट यामध्ये केलेलं आहे. सो आता दुसरा पॉइंट असा होता की नवीन जे ऑनरेबल CEO सर आहे श्री चोक्कलिंगम सर त्यांचे असं म्हणणं होतं की प्रत्येक पोलिंग स्टेशन मध्ये मॅक्सिमम 8 वोटर ठेवा, त्यांच्यापेक्षा जास्त ठेवू नका, जेणेकरून प्रत्येक वोटरचा जे टाइम आहे वोटिंग टाइम आहे ते कमी होतील आणि इझिली ते वोट करू शकतो. तर पूर्वी आपल्याकडे असे सुद्धा पोलिंग स्टेशन होते जिथे 1300 वोटर्स होते आणि पूर्वीचे आपले जे टोटल पोलिंग स्टेशन होते ते 29 होते. आता आपण आणखी 10 वाढवलेलं आहे. तर आपले टोटल पोलिंग स्टेशन जे आहे ते 38 आहे. सो मंडणगडमध्ये 1 आहे, दापोलीमध्ये 4, मंडणगड 1 आहे, दापोली 4, खेड 4, चिपळूण 8, गुहागर 2, संगमेश्वर 5, रत्नागिरी 9, लांजा 2 आणि राजापूर 3 असा 38 आहे. यापैकी रत्नागिरीचे 9 आहे, चिपळूणचे 8 आहे, त्यानंतर सर्वात मोठा जे आहे ते संगमेश्वर 5 आहे आणि त्यानंतर दापोली आणि खेड 4 आहे, राजापूर 3 आहे आणि गुहागर लांजा 2 आहे आणि मंडणगड 1 आहे, असं 38 आहे. आणि टोटल वोटर्स जे आहे ते 22,681 इतकी वोटर्स आहेत. टोटल वोटर्स तालुका निहाय सुद्धा आहे. तालुका निहाय पोलिंग स्टेशन तालुका निहाय नाही, मी तालुका निहाय देतो पण आता माझ्याकडे मतदान केंद्र निहाय आहे, तालुका निहाय सुद्धा आहे. तालुका निहाय जे आहे मंडणगड जे 1 मतदान केंद्र आहे त्यांचे 644 आहे, दापोलीचे 4 मतदान केंद्र आहे ते 2038 आहे, खेडचे 4 मतदान केंद्र आहे त्यांचे 2168 आहे, चिपळूणचे 8 आहे पोलिंग स्टेशन त्यांचे 4232 आहे, गुहागरचे 2 मतदान केंद्र आहे त्यांचे 1657 आहे, संगमेश्वरचे 5 आहे त्यांचे 2550 आहे, संगमेश्वर 5 2550, रत्नागिरीचे 9 आहे 6000
87 आहे. लांजा 2 1611 आहे. राजापूर 3 1694 आहे. सो टोटल पोलिंग स्टेशन 38 आहे आणि टोटल वोटर संख्या 22,681 आहे. ओके, सो असं आहे. आणखी काय ठराविक मुद्दे आहेत. आता आमचे पहिलं प्रशिक्षण जे आहे ते आज सुरुवात झाले.